नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण सगळे या काळामध्ये सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि आपल्या परिसरालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण आपल्या बी ए प्रथम वर्ष द्वितीय सत्राला प्रारंभ करत आहोत. द्वितीय भाषा मराठी या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, या दुसऱ्या सत्रामध्ये द्वितीय भाषा म्हणून मराठीचा जो आपण अभ्यास करणार आहोत त्याच्या घटकांचा आज आपण परिचय या तासाला करून घेणार आहोत. या अभ्यासपत्रिकेची ओळख करून घेण्यापूर्वी आपण हे लक्षात घेऊया की द्वितीय भाषा मराठी ही अभ्यासपत्रिका तुमचं एकंदरीतच आकलन लक्षात घेऊन विद्यापीठानं तयार केलेली आहे. ही पत्रिका एकूणच मराठी साहित्याची तोंड ओळख व्हावी. एकूण 4 सत्रांमध्ये आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी हे दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रातला द्वितीय भाषा मराठी SL मराठी हा दुसरा पेपर. या पेपरचं नाव आहे साहित्यशिल्प आणि साहित्यशिल्प या नावाचं पुस्तक संपादित केलेलं आहे डॉक्टर राजकुमार मस्के, डॉक्टर पृथ्वीराज तौर आणि डॉक्टर हंसराज भोसले यांनी. या पुस्तकाच्या अनुषंगाने जे घटक आहेत अभ्यासाचे त्या घटकांची आज आपण ओळख करून घेऊयात. यामध्ये मित्र हो आपल्याला 3 विभागामध्ये एकूण ही अभ्यासपत्रिका विभागलेली पाहायला मिळेल. 3 विभाग आहेत. त्यामध्ये पहिला विभाग आहे हा गद्य विभाग. गद्य. आता गद्य विभाग आपल्याला माहीत आहे की गद्य आणि पद्य हे मराठी म्हणजे लेखनाचे 2 मुख्य प्रकार असतात. गद्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक वगैरे निबंध हा भाग येत असतो आणि पद्यामध्ये काव्यमय हा सगळा भाग येत असतो. तर गद्यामध्ये आपल्याला एक व्यक्तिचित्र पाहायचं आहे. माणदेशी माणसं या पुस्तकातलं हे व्यक्तिचित्र रेखाटलं आहे सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनी. आणि या व्यक्तिचित्राचं नाव आहे झेल्या. झेल्या नावाचा विद्यार्थी एका शिक्षकाच्या आयुष्यात येतो आणि त्या झेल्याचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर व्यंकटेश माडगुळकर उभं करतायत. फार सुंदर असं हे कथानक असलेलं ही कथा आहे, व्यक्तिचित्र आहे झेल्या आपल्याला अभ्यासाची. दुसरा जो लेख आहे तो एक वैचारिक लेख आहे. राग या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेलं हे चिंतन आहे. राग, माणसाच्या जीवनामध्ये रागाचं काय महत्त्व आहे किंवा राग म्हणजे काय याबद्दलचं फार सुंदर असं सखोल चिंतन कैलास सत्यार्थी यांनी केलेलं आहे. तिसरा जो गद्य लेख आहे हे एक ललित लेखन आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉक्टर भारत सासणे जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेलं हे ललित आहे. सये तुझे डोळे. लक्षात घ्या, सये तुझे डोळे या नावाचं हे ललित भारत सासणे यांनी लिहिलं आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर एक ललित आहे चांदन भूल या नावाचं, जे विजयकुमार मिठे यांनी लिहिलं आहे. विजयकुमार मिठे यांचं चांदन भूल हे ललित पाहू आपण. त्यानंतर कोरफडाची दाहकता हा एक लेख आहे नरेंद्र लांजेवार यांचा, तोही आपण अभ्यासणार आहोत. विज्ञानवादी साहित्यामध्ये रंजन गर्गे यांचं नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागतं. रंजन गर्गे यांचा एक लेख आपण पाहणार आहोत, मंगळ कुजबुजला. म्हणजे काही वर्षानंतर मंगळावर वस्ती होईल असे संकेत आपल्याला अलीकडच्या काळामध्ये मिळत असतात आणि म्हणून मंगळ कुजबुजला, मंगळावर जीवसृष्टी आहे असावी असा एक
कयास असलेला हा लेख आपण पाहणार आहोत. मंगळ कुजबुजला रंजन गर्गे यांचा. आणि त्यानंतर आई तुझ्याशिवाय हा एक लेख संपादक राम शेवडीकर, जे नांदेडचे आहेत. उद्याचा मराठवाडा या नावाचं वृत्तपत्र ते चालवतात. तर त्यांचा एक लेख आपल्याला पाहायचा आहे, आई तुझ्याशिवाय. आणि आठवा जो घटक आहे या गद्यातला, तो आहे अहमदपूरचे कवी लेखक मोहिब कादरी यांचा. मोहिब कादरी हे आपल्याला माहीत आहे, LICमध्ये अधिकारी आहे. आणि LICमध्ये काम करत असतानाच ते लेखनही करतात, फार सुंदर लेखन करतात. त्यांचं लेखन साधनातून प्रसिद्ध झालेलं आहे. असे हे मोहिब कादरी यांची ईद नावाची कथा आपण अभ्यासणार आहोत. तर हा झाला पद्य विभाग. गद्य विभाग. आता आपल्याला पद्य विभागाचं आपण बघूयात. पद्यातही एकूण 9 कविता आपल्याला पाहायच्या आहेत. गद्यामध्ये आपण 8 वेचे पाहिले. आता पद्यामध्ये 9 कविता आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्यातली पहिलीच कविता आहे केशव कुमारांची, त्याचे काव्य लेखन या नावाची. ही एक रचना आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर लिलीची फुलं नावाची एक कविता पुशी रेगे, प्रयोगशील आधुनिक काळातले एक कवी पुशी रेगे, त्यांची कविता पाहायची आपल्याला, लिलीची फुलं या नावाची. त्यानंतर विंदा करंदीकर, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे, असे लेखक कवी विंदा करंदीकर, त्यांची एक कविता आपल्याला पाहायची आहे. त्या कवितेचं नाव आहे, ती गझल आहे, साठीची गझल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचं एक काव्य, एक चिंतन काव्य, सुप्रसिद्ध लेखक आणि चळवळीतले कार्यकर्ते जवी पवार यांची ही कविता आहे. हे चिंतन काव्य आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर एक अनुवादित कविता आपण पाहणार आहोत, सुमन केसरी यांची. आणि या कवितेचा अनुवाद केला आहे स्वाती दामोदरे यांनी. या कवितेचं नाव आहे तिच्या मनात उतरणे. तिच्या मनात उतरणे. त्यानंतर एक समता नावाची कविता आपण पाहणार आहोत, मिलिंद बागुल यांची. त्यानंतर प्रिया धारुरकर या आधुनिक मराठवाड्यातल्या एक लेखिका, त्यांची जीवनी नावाची कविता पाहणार आहोत. एक नव्या पिढीतला कवी विनायक येवले, लोह्याचा, नांदेड जवळच्या, त्यांची कविता आपण पाहणार आहोत, वासनेची मगर मिठी. विनायक येवले यांची ही कविता, वासनेची मगर मिठी. आणि सुचिता खल्लाळ ही एक ग्रामीण भागातली कवयित्री. सुचिता खल्लाळ, शेतीमातीशी नातं सांगणारी ही कवयित्री, त्यांची कविता पाहू आपण, तलब या नावाची. तर अशा एकूण 9 कविता या सत्रामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणजे 8 गद्यवेचे आणि 9 कविता. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे या मध्ये व्याकरणाचा भाग आहे. व्याकरणाचे 2 घटक आपण पाहणार आहोत. एक आहे प्रमाण मराठी लेखनाचे नियम, ऱ्हस्व आणि दीर्घ. म्हणजे फक्त ऱ्हस्व आणि दीर्घाचेच नियम आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रयोग विचार. मराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा फार महत्त्वाचा असा विचार आहे. तर प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रकार म्हणजे काय, हेही आपल्याला या सत्रामध्ये पाहिजे. तर अशा प्रकारे 3 घटकामध्ये गद्य, पद्य आणि व्याकरण अशा 3 विभागामध्ये आपण हा अभ्यास पूर्ण करणार आहोत. हा अभ्यास आपण लिहून घ्यावा, वहीच्या पहिल्या पानावर लिहावं आणि त्याप्रमाणे आपल्याला अभ्यासाची आपली पुढची तयारी आपण करूयात. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.